म्हणजे 728 रुपयाचं सोयाबीन हे शेतकरी बांधवांना झालं एका एकरामध्ये। आणि खर्च त्याचा झाला। शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, लवकरच आपल्या पेरणीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड, सोयाबीनची पेरणी त्या ठिकाणी करतात। आता 1 एकर सोयाबीन लागवडचा खर्च किती आहे आणि शेतकरी बांधवांच्या हाती पैसे किती उरतात हे सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। मग शेतकरी बांधवांच्या लक्षामध्ये येणार आहे की या खर्चामध्ये आणि या भावामध्ये खरंच आपल्याला सोयाबीन परवडते काय। संपूर्ण माहिती आपण पेरणीपासून ते कापणीपर्यंत आणि विक्रीपर्यंत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, आपल्या कामाचा व्हिडिओ होणार आहे आणि आपल्या शेतीमित्र रोशन या यूट्यूबला आपण सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे शेती हितार्थ माहिती आणि कामाचे व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत राहतील। तर आपण सुरुवात करणार आहे ते म्हणजे मशागतपासून। आपण उन्हाळ्यामध्ये जे नांगरटी करतो, कल्टिवेटर मारतो किंवा पंजी मारतो, तर या खर्चापासून त्या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहे। तर याचा आपण खर्च पकडलेला आहे एकरी 1000 रुपये। आणि जे आपण हे खर्च पकडलेला आहे, जेवढा प्रकार पाहिलेला आहे हे पूर्णपणे पण ॲव्हरेजमध्ये पाहिलेला आहे, जास्त नाही आणि कमी नाही। तर आपण जे मशागत करतो उन्हाळ्यामध्ये त्याचा खर्च आपण पकडलेला आहे 1000 रुपये। नंतर आपल्याला मारा लागते रोटाटर, पूर्णपणे शेत आपलं तयार करून घ्यायचे, तो रोटाटरचा खर्च आपण पकडला 1000 रुपये एकरी। नंतर बियाणे। आता बरेच शेतकरी बांधव काय करतात की दुकानचं बियाणं त्या ठिकाणी घेतात आणि दुकानचं बियाणं काय भाव आहे हे आपल्यालाच माहिती आहे, 3500 ते 45 रुपयापर्यंत एक बॅग त्या ठिकाणी भेटते। तर हे आपण बियाण्याचा खर्च पकडलेला आहे 3500 रुपयाची एक बॅग। त्यानंतर बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट, आपल्या सोयाबीनला आपण पेरणी अगोदर जी बीज प्रक्रिया करतो तर त्याचा खर्च आपण पकडलेला आहे एकरी 500 रुपये। त्यानंतर खत व्यवस्थापन, यामध्ये आपण एकच वेळ पेरणीसोबत त्या ठिकाणी खत पकडलेला आहे आणि याचा खर्च पकडलेला आपण एकरी 1500 रुपये। नंतर आपलं सोयाबीन त्या ठिकाणी वर निघालं आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात तणनाशकचा वापर त्या ठिकाणी करतात, तर तणनाशकचं औषध आणणे आणि ते मारणे म्हणजे औषधाचा खर्च आणि मारायची मजुरी, तर याचा आपण पकडलेला आहे 2000 रुपये एकर। नंतर आहे डवरणी, काही तण जर शिल्लक राहिलं तर डवरणीनं शेतकरी बांधव ते गमावतात, तर डवरणीचा खर्च आपण पकडलेला आहे 1000 रुपये फक्त एकरी। नंतर सोयाबीनच्या आपल्या फवारणी, साधारणतः 3च फवारणी आपण सोयाबीनला पकडलेल्या आहेत। बरेच शेतकरी म्हणतो 4 घेतात आणि 5 घेतात आणि शेवटची ते तिसरी चौथी फवारणी असते हे महाग असते, पण आपण फवारणीचा जो खर्च पकडलेला आहे, फवारणीचं औषध आणि प्लस मजुरी 6000 रुपये प्रति एकर। याच्यापेक्षा जास्त खर्च शेतकरी बांधत होतो, पण आपण 6000 पकडलेला आहे। नंतर सोयाबीन सोंगणे। आता सोयाबीन सोंगण्याचा विषय असा आहे की मागच्या वर्षी 2500 रुपयापासून ते 3500 रुपयापर्यंत एकरीनं शेतकरी बांधवांना सोयाबीन सोंगलं, याच्या आपण साक्षीदार आहात। आणि आपण काय भावना सोयाबीन सोंगलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सोयाबीन सोंगणीचा खर्च आपण पकडलेला आहे 2500 रुपये। सोयाबीन काढणीचा खर्च, आता सोयाबीनचा काढणीचा खर्च हा असते क्विंटल मागं, म्हणजे जेवढे पोते तेवढा खर्च द्यावा लागते। तर आपण ॲव्हरेज पकडलेला आहे, तर मागच्या वर्षी शेतकरी बांधवांना एकरी 5 पासून ते एकरी 10 पर्यंत क्विंटल एकरी सोयाबीन झालं आणि बरेचसे त्यातले शेतकरी बांधवांना एकरी 5 क्विंटल, 6 क्विंटल किंवा 7 क्विंटल झालं। तर आपण हायेस्ट पकडलेला आहे एकरी 7 क्विंटल सोयाबीन शेतकरी बांधवांना एका एकरामध्ये होतो। तर आपण हायेस्ट पकडलेला आहे एकरी 7 क्विंटल सोयाबीन आणि म्हणून काढणीचा खर्च आपण पकडलेला आहे 1400 रुपये, कारण बऱ्याचशा भागात 200 रुपये पोतं आहे, 250 रुपये पोतं आहे, 300 रुपये पोतं आहे, पण आपण कमी पकडलेला आहे 200 रुपये पोतं, म्हणजे 7 दुने 14, 1400 रुपये पकडलेला आहे आपण सोयाबीन काढणीचा खर्च। आता सोयाबीन आपलं घरी आलं, आपल्याला ते मार्केटला विकायला न्यायचं आहे किंवा इतरही कुठे मोजणी करायची आहे, तर त्याचा आपण खर्च पकडलेला आहे 1000 रुपये। आपल्या गावापासून जर मार्केट लांब असेल, शहर लांब असेल तर 2 किंवा 3000 रुपये शेतकऱ्यांना मोजावं लागतात, पण आपण इथं ॲव्हरेज पकडलेला आहे फक्त 1000 रुपये माल विकत न्यायचा। हा संपूर्ण जो खर्च आहे तो एका एकराचा आहे आणि या खर्चापेक्षा जास्तच खर्च शेतकरी बांधवांचा होतो। आता याच्यावरून बेरीज केली तर बेरीज आली 21400 एका एकराचा हा खर्च आहे। आता आपल्या शेतकरी बांधवांना सोयाबीन झालं एकरी 7 क्विंटल एका एकरात आणि भाव जो मिळाला आहे, आता मागच्या वर्षी शेतकरी बांधवांनी 3500 रुपयापासून आपलं सोयाबीन त्या ठिकाणी विकलं। ते सोयाबीन विकायचे काय टोले आहेत हे आपल्यालाच माहीतात, वरून पाणी चालू, इकडे काढणं चालू, घरात कसं भरा, ते घाम फोडते, उगळते किंवा गरमीने ते खराब होते, काळं पडते, तरी ते विकावं लागते। आणि मागच्या वर्षी शेतकरी बांधवांचे प्रचंड हाल झाले सोयाबीन तयार करताना आणि ते विकताना। आणि हा जो आपण सोयाबीनचा भाव पकडलेला आहे आता हा 4000 रुपये प्रति क्विंटल हा भाव पकडलेला आहे। आता एकरी 7ची आपल्याला ॲव्हरेज लागला आणि भाव पकडला आपण 4000, म्हणजे 728,000 रुपयाचं सोयाबीन हे शेतकरी बांधवांना झालं एका एकरामध्ये। आणि खर्च त्याचा झाला 21400 रुपये एका एकरात आणि शेतकरी बांधवांच्या हाती पैसे उरले 6600 रुपये एका एकरात। 3 महिने शेतकरी पेरणी करतो, खत व्यवस्थापन, मजुरी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, त्या डुब्बे, डवरे, तणनाशकचे फवारणी, टॉनिकचे फवारणी,
शेवटचे फवारे शेतकरी म्हणतो शिल्लकचा मार पाहून घेऊ, सोयाबीन चांगलं आलं पाहिजे. पण शेतकरी बांधवांना 3 महिने मेहनत करून जे पैसे हाती येतात ते आहेत 6,600 रुपये प्रति एकराचे. आता मला सांगा, या भावात आपल्या शेतकरी बांधवांना सोयाबीन परवडते काय? एकतर ॲव्हरेजमध्ये आपण मार खात आहे दरवर्षी, आणि दुसरा मोठा मार खात आहे आपण भावात. म्हणजे 10 वर्षा अगोदर जे भाव आहेत सोयाबीनचे ते आजही आहेत. 3,500-4,000 वर सोयाबीन कधी गेलं नाही. आता हा झाला एका एकराचा हिशोब, खर्च झाला, पैसे आले, आणि 6,600 रुपये शेतकऱ्याच्या हाती उरले. आता सोयाबीन काढून त्याला दुसरं पीक पेर लागते, आणि या 6,600 पेक्षा दुप्पट पैसे त्याला रब्बीचं गहू म्हणा, कांदा म्हणा, हरभरा म्हणा हे शेत तयार करण्याले आणि बियाला लागतात. आणि हे सर्व करून खर्च करून त्याला संपूर्ण वर्षाचा प्रपंच चालू लागतो. तो शेतकरी जगेल कसा? तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सोयाबीनला एका एकरासाठी खर्च किती आहे आणि शेतकरी बांधवांच्या हाती पैसे किती उरतात. यामध्ये जर काही माझं चुकलं असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे, स्वतः शेती करत आहे, आणि मला तरी वाटत नाही की चुकलं असेल किंवा यापेक्षा जास्त खर्च शेतकऱ्यांचा होतो. आणि जो खर्च आपण करतो तो संपूर्णच खर्च त्यामध्ये घेतलेला आहे. तरी काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा. धन्यवाद. शेतकरी हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी, हाच त्या ठिकाणी या शेतकरी पुत्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे इथंच, आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान, जय किसान.